हॅलो मंडळी, नमस्कार. मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते. तर माझ्या पिल्लूने ना इथे ना पनीरपासून एक असं पनीर मसाला काय म्हणतात त्याला काहीतरी बनवलं होतं. तर तो काय बनवते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही सर्वांनी ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे ना त्यांनी सगळ्यात आधी दही घेतलं. दहीमध्ये तिखट, मीठ, कांदा, लसूण टाकला आम्ही. आणि फोनमध्ये बरेच काही असे सांगत होते की हा मसाला टाका, तो टाका, तो टाका. पण मी जेवढं घरात काही होतं तेवढंच टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आता इथे किचनमध्ये घेऊन आलेली त्याला. तर आता हे जे की पनीरला आपण जो मसाला बनवून टाकलेला आहे ना, तर तो मस्तपैकी त्या तव्यावरती फ्राय करायचा आहे. थोडंसं इथं तेल वगैरे टाकते आणि जो काही पनीर आपण दही वगैरे टाकून मसाला टाकून बनवला तर ते इथं फ्राय करून घेते. आणि चपातीपासूनही का ते पनीर मसाला काहीतरी म्हणतात, त्याला काय म्हणतात मला नक्की सांगा. पण तुम्ही ना व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओमध्ये दाखवलं तसं हे बरोबर बनलं आहे का तर नक्की मला सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे पण मला कमेंट करून सांगा. तर आता इथे ना मी हे सगळं मसाला जो आहे ना तर तो इथं मस्तपैकी परतून घेते. नंतर आता इथे मस्त एक चपाती घेतली आणि त्या सर्व चपातीला आपला टोमॅटो सॉस असतो ना, तर तो टोमॅटो सॉस मस्तपैकी लावून घेते. आणि जो काही आपला परतलेला पनीर आहे तर तो नाही ते तव्यावरती टाकून मस्तपैकी तव्यावरती आपण पनीर मसाल्यासोबत फ्राय केलं ना, तर इथे जो टोमॅटो सॉस लावून घेतलेली चपाती तिच्यामध्ये सर्वच सर्व करून घ्यायचं आहे. आणि तिच्यामध्ये मस्तपैकी छान पुढीने टोमॅटो कट करायचा, कांदा कट करायचा, कोथिंबीर, शिमला मिरची जे काय असेल आपल्यापाशी ते कट करायचं आणि मस्तपैकी लावून घ्यायचं. तर आता इथं सर्व मसाला वगैरे काढून आम्ही इथं लावून घेतो. तर पिल्लूला नाही फार बघत होतं, मग त्याच्या पप्पाला तो घेऊन गेला दुकानामध्ये आणि त्यांनी ना तिकडनं पनीर वगैरे आणलं आणि तो बनवायला लागला. तर त्याच्यामध्ये मी त्याची हेल्प केली. तर त्यांनी ते कांदा टोमॅटो कट करून ठेवला आणि मस्तपैकी आम्ही तो बनवत होतो. तर हे ना खरंच कसं लागेल काय माहिती, मी तर काय असं करत नसते. पण पिल्लूने ते फोनमध्ये बघून बघून ना मला करायला लावत असतो. पण ही सर्व तयारी त्यानेच केली. पनीर आणला, कट केला, तो मसाला बनवण्यासाठी माझी थोडीशी हेल्प घेतली. नंतर कांदा टोमॅटो कट करून ठेवला आणि मला म्हणे आता थोडंसं मला बनवू लाग म्हणे मम्मा. म्हटलं चल. मग मी ना त्याला इथं म्हणत होती की थोडं थोडं लाव, मी शूट वगैरे करते. तर तो इथं मस्तपैकी लावत होता. आणि आता माहिती नाही, आम्ही ज्यावेळेस टेस्ट करू ना त्यावेळेस तुम्हाला सांगणार आहे की हे कसं झालं, काय झालं. आणि तुम्ही पण नक्की असं करून बघा. ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेल ना की खरंच हे खूप छान होतं, सुंदर लागतं, तर तुम्ही पण बघा. तर आता हे सर्व मस्तपैकी टाकून घेतलं आणि तिच्यावरती थोडीशी चिली फ्लेक्स आणलेली होती तर ती पण म्हटलं तिच्यामध्ये टाकून घेते. आणि म्हणजे कसं थोडं टेस्टीला छान लागेल. आणि आता इथे ना पिल्लू आलेला होता. तर मी त्याला विचारलं की मग मी त्याला विचारलं हे काय आहे म्हटलं. तर तो सांगत होता हे पनीर रोल म्हणून आहे म्हणे मम्मा. मग मी त्याला हे तेच आहे की पनीर रोल. मी तर काय जसं काही बनवलेलं नाही आहे. आणि हे बनवण्यासाठी तर तुम्हाला माहिती आहे पनीर वगैरे लागत असतं. पण त्यांनी खूप हट्ट करून त्याच्या पप्पासोबत घेऊन गेला. आणि आता मग इथे मस्त सर्व सर्व करून घेते आणि थोडंसं करून परत आपलं टोमॅटो सॉस टाकून त्याला मस्त सजवायचं आहे. आणि तिच्यावरून तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. पण आमच्या घरात एवढं नसल्यामुळे जे काही होतं मेयोनीज होतं, टोमॅटो सॉस होता, कांदा होता, टोमॅटो होता आणि थोडंफार नाही का दही वगैरे ते मसाला असं बनवून केलेलं आहे. आणि आता इथे थोडीशी कोथिंबीर असती ना तर अजून छान वाटलं असतं. पण असो, आता जेवढं आहे तेवढं याच्यामध्ये मी त्याला बनवून म्हणजे करतो आणि टेस्ट करून दाखवतो तुम्हाला. तर आता इथे मस्तपैकी बनलं आणि त्याचा रोल वगैरे बनवला. आणि आता त्यांनी इथे मस्तपैकी कागदामध्ये त्याला असं स्प्रेड करून मस्तपैकी हातामध्ये घेतलेला आहे. आणि इथे व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला की हा पनीर रोल कसा झालेला आहे. तर आता इथे सगळ्यात पहिले पिल्लू टेस्ट करणार आहे. तर कसं झालं आहे तो सांगतोय. तो म्हणतो मम्मा खूप छान झालं आहे. आणि त्यानंतर त्याने ना मला पण म्हणे मम्मा तू पण खा म्हणे. म्हटलं तू खा. पण मग नंतर म्हणे घे म्हणे. त्यानं खूप फोर्स केल्यावर ना मी एक घास घेतला. तर अरे बापरे, एवढा सुपर लागत होता ना की बघायचं काम नाही. होतो थोडासा खर्च पण खाण्यासाठी खूप छान आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा आणि असेच आमचे छोटीफार
लहान मोठे व्हिडिओ बघत जा. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा पिल्लू एवढा हे आहे ना की त्याला अजिबात असं एकट्यात काही खावंसं वाटत नाही. तो म्हणतो तर मम्मा तू खाय, मी खातो आणि आपण अर्धंसं पप्पाला ठेवू. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट टाईम आम्ही सगळ्यांसाठी बनवू. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.